अधिक मासात आईची ओटी का भरतात या विषयावर आपण आज बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर भक्ती स्नेहसागरमध्ये. मित्रांनो, अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून यामध्ये केलेले तप, जप, दान आणि सेवा याला खूप मोठं पुण्य मिळतं. पण तुम्ही विचार केला आहे का? अधिक मासात आईची ओटी का भरतात? चला, आज आपण या मागचं सुंदर आणि भावनिक कारण जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत आई ही केवळ आई नसून ती देवीचं रूप मानली जाते. आई म्हणजे माया, प्रेम, त्याग आणि आशीर्वाद. अधिक मासात आपण आईची ओटी भरतो, म्हणजेच आपण तिच्या कष्टांची, त्यागाची आणि प्रेमाची कदर करतो. ओटी भरण्याचा अर्थ काय बरं? तर ओटी भरणं म्हणजे साडी, हळद-कुंकू, फळं, नारळ, पैसे किंवा गोड-धोड देऊन आईचा सन्मान करणं होय. यामागे एक सुंदर भावना असते. आई, तू आयुष्यभर आमच्यासाठी इतकं केलंस. आता आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करतो. अधिक मासात केलेल्या या छोट्याशा कृतीमुळे घरात सुख शांती वाढते, आईचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते. धार्मिक मान्यतेनुसार आई हे लक्ष्मीचं रूप मानलं जाते आणि तिचा आशीर्वाद म्हणजेच घरात संपत्ती आणि आनंदाचं आगमन. म्हणूनच या पवित्र महिन्यात आईची ओटी भरून तिचा सन्मान केला जातो. मित्रांनो, हे फक्त एक धार्मिक कर्म नाही, तर ही आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे आणि आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जर तुमची आई तुमच्या सोबत असेल, तर या अधिक मासात तिची ओटी नक्की भरा आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. तोच तुमचं खरं पुण्य असेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.